सेकंड बाती काय करते पहिला चेंडू तर अंतिम लढतीमध्ये आपण वळतोय लांबज आणि रवदियाच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आहे चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल अंतिम लढत पहिल्या दिवशी ओपनच्या गटातून जाताना बाहेर राहिली रवदी टीम असोसिएशन मधून देखील बाहेर आली परंतु कांदाटी असोसिएशन मध्ये अंतिम लढत खेळतीये नेक्स्ट बॉल वरती फसवलाय घाई करतोय विलास चुकीला माफी नाही विलास सुतेकर संध्याकाळचं सत्र कसं खेळलं पाहिजे याची प्रचिती नाही आहे होम ग्राउंड आहे आणि तीच चूक केली आहे विलासने आणि फ्लॉप ठरलाय महत्वाची विकेट कारण अनिल देखील चालाक आणि चतुर गोलंदाज आहे लांबट टीम कडून आदरणीय गंगारामजी भोसले साहेब यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला रोहित आपल्याला पाहायला मिळेल रोहितच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी अनिल यावेळेस आपण पाहतोय अनिलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर तिथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू पहिला डॉट दुसरा विकेट तिसरा डॉट शून्य धावसंख्या आतापर्यंत रोहित विलास सुतेकर अनिल एक जबरदस्त गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट वरती आपण पाहू शकाल एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय सिंगल आले चौथा चेंडू आणि एक सिंगल मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते डॉट विकेट डॉट आणि सिंगल आपण पाहू शकाल एक सिंगल आपण पाहतोय पहिला डॉट दुसरा विकेट तिसरा डॉट आणि चौथा सिंगल आपण पाहू शकाल जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहू शकाल डॉट चेंडू आणखीन एक डॉट विकेट डॉट सिंगल डॉट विलास सुतेकर एकट्यावरती मॅच नसते ही संकल्पना जेव्हा रवदी टीम डोक्यातून काढेल तेव्हा प्रत्येक मॅच जिंकेल प्रत्येक मॅच एकट्याने जिंकता येत नसते 11 खेळाडू टीम स्पिरिट सांघिक खेळ कट काढण्याचा प्रयत्न काय करते मैदानामध्ये आणखीन दबाल्या ते मात्र 4 येतोय तो चौकार यावेळेस आपण पाहिलं तर इथे मात्र डॉट विकेट डॉट सिंगल डॉट 4 तर निश्चितच आपण पाहतोय छोटे नन्हे मुन्ने आपण स्क्रीनवरती पाहू शकाल चर्चा चालली आहे वडवली जिंकल कोण जिंकल मापोली आले आपल्या अपोजिशन मध्ये काय करायचा त्यांना काय पडलेली नाही आहे फक्त सामना जिंकला संध्याकाळी पार्टी करायची गुपचूप जाऊन आणि पंढरीशेठ फडकेचा डान्स वा 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 क्या बात आहे पंढरीशेठ फडके हात वर करायचंय छोटू हात वर कर वडवलियाचा पठ्ठ्या कॅपवाला पंढरीशेठ फडके डान्स दाखव पंढरीशेठ फडके डान्स विगरचा एकदा होऊन जाऊ द्या यावेळेस चेंडूला उंची आणखीन एक विकेट रोहित येईल बॅक टू पॅव्हिलियन मजा घेतोय क्रिकेटची बघा हे क्रिकेट बनलंय प्रेक्षकांसाठी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय वडवली हा संघ खुशीत आहे अंतिम मध्ये गेलाय जे होईल ते होईल पाहिलं जाईल लढत करू आम्ही लढू जिंकू जीविसभर मापोलीवरून आणि तेव्हा आणखीन आनंद साजरा करू वडवलीचा आपला फॅन फॉलोवर संघ आपण पाहतोय कच्च्या खच भरलाय सरपंच साहेब देखील संजयजी वारकडे आलेच कट्टर समर्थक कल्पेजी वारगडे अजय पाटील ही मान्यवर मंडळी त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ही देखील उपस्थित आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया संकेत यावेळी संकेत फाईन लेग वरती खेळण्याचा प्रयत्न करेल एक सिंगल दुसरीचा प्रयत्न काय करताय दोन धाबांनी धाबा आल्या ते मात्र धाव फलकावरती 7 धाबा आपण पाहू शकाल 6 किंवा 4 आला असता तर व पाहिलं असतं तर इथे मात्र धावसंख्या स्थिरावली 7 धाबा यावेळेस
मिसफीड होते, सिंगल डबलचा प्रयत्न होईल, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावा आल्या, 2 धाबाने धावा झाल्या त्या टोटल 9 धावा, 9 रन्स. तिन्ही दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटी धाबा कमी होत आहेत प्रत्येक टीमच्या. त्या हिशोबाने विलासने खेळायचं होतं, परंतु विलासला वाटलं आलाय शेंडू दसरा दिवाळी, रोज दसरा दिवाळी नाही, आणि लगेच टॉस करून घ्या. वडवली आणि जीवी स्पोर्ट मापोली टॉस साठी यायचंय. एक सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धापलकापती धाबाल्या त्या 10 धाबा, 10 रन्स. 2 चेंडू शिल्लक आहेत, 10 धाबा. वडवली टीम का कैप्टन, जीवी स्पोर्ट महापुली टीम के कप्तान आपको आना है टॉस के लिए. वंस अगेन अनाउंसिंग, जीवी स्पोर्ट महापुली टीम के कप्तान आपको आना है, वडवली टीम के कप्तान आना है टॉस के लिए. इसके बाद आपका मुकाबला होगा. यस बाबू हमारे आ रहे, खुशी में है, खुशी झलक रही है चेहरे के ऊपर. तर फलंदाज राजेश मात्र बाद होईल. राजेश येतोय बॅक टू पॅव्हिलियन. तर इथे मात्र आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र 10, 11ची आवश्यकता. वडवली टीमचं कॅप्टन या मी मगाशीच अनाऊन्स केलं. वडवली मापोली टीमचा कॅप्टन आलाय. वडवली संजयजी वारगडे, कल्पेशजी वारगडे, नितीनजी जाधव यांना विनंती करतो या आपण टॉस साठी. शेवटचा टॉस ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील टॉस. वडवली आणि जीवी स्पोर्ट मापोली. वडवली मी 5 वेळा अनाऊन्स केलं भावा. केदारनाथ विकास मंडळाचे अध्यक्ष अंकुजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. फायनलचा मॅच वडवली आणि जीवी स्पोर्ट्स मापोली टीम यांच्या दरम्यान आपण पाहतोय. मेगा फायनलची लढत टॉस केला जाईल. नकुलजी भोसले यांना विनंती करते आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. नकुलजी भोसले साहेबांना विनंती करतो आपण या. तर कैलासवासी सुलोचना बाबूराव जाधव यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक 7,000 रुपये लक्ष्मण बाबूराव जाधव पिंपरी यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत या आपण आमच्या स्पर्धेमध्ये. कैलासवासी सुलोचना बाबूराव जाधव यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण बाबूराव जाधव पिंपरी यांच्या माध्यमातून 7,000 रुपये चषक तृतीय पारितोषिक आलंय. त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपले मनपूर्वक स्वागत. नकुलजी भोसले टॉस जिंकलाय जीवी स्पोर्ट महापुली आणि बॅटिंग घेतली आहे. तर लक्ष्मण बाबूराव जाधव पिंपरी यांना या ठिकाणी विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चला 11 धाब्यांची गरज, चला स्टार्ट करा. संकेत, पहिलं षटक राजेश, स्लोअर चेंडू अगदी आपण पाहतोय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न गरज नव्हती, थ्रो आलाय, धाबा होईल. आपण पाहतोय सलामी जोडी अनिल आणि किरण. किरण आणि संकेत आणि राकेश. राकेश झालाय धावबाद, संकेत आहे सेकंड बाती. 9 सेकंडला राकेश आपण पाहतोय. चला न्यू बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये.
तर निश्चितच आपण पाहिलं तर इथे मात्र धाबाला त्या धावफलकावरती एक सिंगल तर धाबा झाले त्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर तब्बल एक नेक्स्ट बॉल यावेळेस फायनल क्षेत्रामध्ये गोळीगत चेंडू निघून जाईल आल्या त्या धाबा आपण पाहू शकाल 4 धाबा धाबा झाल्या ते मात्र 5 रन्स पाच धाबा आल्या धावफलकावरती 5 रन्स चला जास्त वेळ दौडू नका प्लीज कट करण्याचा प्रयत्न एक सिंगल दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट होईल धाबा झाले ते मात्र 7 धाबा 7 रन्स तर धावसंख्या झाली ती मात्र 7 धाबा 7 रन्स कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय धाबा कमी पडल्या उतेश्वर क्रिकेट संघ रौदी टीमच्या जर आपण विचार केला प्रथम बॅटिंग करत होती रौदी टीम आणि रौदी टीमच्या माध्यमातून जर 20-25 धाबा झाल्या असत्या लांब टीम कांदाटीतील एक दिग्गज टीम आपल्याला पाहायला मिळते लढत करायला मिळाली असती ही संधी आपण पाहतोय इथे मात्र गमावली आहे तर 7 धाबा झाले धावफलकावरती 7 रन्स स्कोर कार्ड वरती यावेळेस बॅटची एज नक्कीच लागली आहे आणि धाबा आल्या ते मात्र सिंगल डबल तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव देखील कंप्लीट 3 धाबा आणि धाबा झाल्या त्या धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर तब्बल 10 धाबा 10 रन्स जिंकण्यासाठी एका धावेची गरज तर 10 धाबा झाल्यात एका धावेची गरज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव आपण पाहतोय सिंगल धाव इथे मात्र आपण पाहू शकाल बॅटची लिडिंग एज सिंगल कंप्लीट सामना जिंकलाय आणि स्वागतही झाले सामना जिंकताना आपल्याला ज्यांनी पारितोषिक दिले द्वितीय क्रमांक कांदाटी असोसिएशनला कोयना प्रसाद मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघरचे खजिनदार सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असलेले व्यक्तिमत्व अर्थातच श्री धनाजी मामा कृष्णा सकपाळ यांचं होते मनपूर्वक आणि मनापासून स्वागत आपलंही मनपूर्वक स्वागत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालंय धनाजी कृष्णा सकपाल साहेब खजिनदार कोयना प्रसाद मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघर यांचे या ठिकाणी होते मनपूर्वक स्वागत तसेच राजारामजी सकपाल साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचे होते या ठिकाणी आगमन त्यांचंही मनपूर्वक स्वागत दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय स्वागत या पण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा सामना जिंकलाय तो मात्र लांब टीमनं आणि सामनावीर ठरलाय प्रथमेश सामनावीराचा मानकरी ठरेल लांबाज आणि रौदीच्या माध्यमातूनची लढत चला वेळ दौडू नका प्लीज अंतिम लढत तर मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल वडवली आणि जीवी स्पोर्ट्स मापोली टीम लांबज आणि रौदीमध्ये मॅच आपण पाहिला लांबज टीम सामना जिंकलाय रौदी पराभूत झालाय परंतु आयोजक असूनही अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेत वडवली आणि जीवी स्पोर्ट्स मापोली टीम सामना 2 षटकांचा असेल
जीवी स्पोर्ट मापुली अरबाज भाई, दौर का मुकाबला है, दौर का मुकाबला है, ध्यान में लीजिए. अरबाज आणि उमर आपण पाहतोय. उमेर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. अरबाज आणि असिबी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि वडवली करून गोलंदाजी करेल गोलंदाज हर्षद. 40+ चे खेळाडू